वळ्यात पुढील बातमीकडे. मिरज पंचायत समितीच्या पहिल्याच विशेष सभेत मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तसेच सभागृहाला धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. मात्र या ठरावाची प्रत मिळत नसल्यामुळे मंगळवारी आंबेडकरी समाजाच्या वतीने तसेच महाविकास आघाडीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा मिरज पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. गेल्या काही दिवसापासून मिरज पंचायत समितीच्या इमारत आणि सभागृहाच्या नामांतरावरून वादंग निर्माण झाले होते. मात्र भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता पंचायत समितीमध्ये आल्यानंतर सोमवारी सभापती राणी भोरे यांनी विशेष सभा बोलावून यामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर केला. मात्र या ठरावाची सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्यात जोरदार श्रेयवाद पाहायला मिळाला. मंगळवारी मंजूर झालेल्या ठरावाची प्रत मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे सदस्य पंचायत समितीमध्ये गेले असता गटविकास अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ठराव मिळाला नाही. त्यामुळे ठराव मिळावा यासाठी पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र उशिरा ठरावाची प्रत मिळाल्याने आंदोलन स्थगित केले. पंचायत समिती सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज व प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्याकामी बरेचसेच आंदोलन झाल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावडेसाहेब यांनी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्येष्ठ व सर्वच बंधूंना बोलवून एक तातडीची मीटिंग घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ही जी नावं लावलेली आहेत ही नावं आपण कायदेशीर बाबी पूर्ण करूया, कागदपत्री पूर्ण करूया, ठराव घेऊया आणि त्यानंतर आपण लावूया असं आश्वासन दिलं. आणि त्यांनी मिरज पंचायत समितीमध्ये विशेष सभेचं आयोजन केलं. त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही इथं पंचायत समितीच्या सभापती सभापती व सर्व सदस्यांना आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्यांना विनंतीपत्र आम्ही दिलं की बाबांनो छत्रपती संभाजीराजे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याकामी आपण सर्वांनी सर्वमते ठराव व्हावा ह्या उद्देशाने आम्ही त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे काल विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्या ठिकाणी बहुमतानं सर्वमतानं तिथं ठराव झालेला आहे. त्यामध्ये महाविकासकडे असो, भाजप असो आणि पक्ष शिंदेगड असो सर्वांनी मिळून सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यांचे आम्ही काल पुष्पगुच्छ देऊन आंबेडकर संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानलो आहे. आणि काल मिटिंग झाल्यानंतर शेवटच्या आदेशाप्रमाणे ज्या दिवशी मिटिंग होती त्या दिवशीच त्या ठरावाची नक्कल या ठिकाणी सादर करावी असं त्यांनी आदेश दिला होता. काल आम्ही मिटिंग झाल्यानंतर 1-2 तासांना आम्ही गेलो व आम्ही ठरावाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की उद्या तुम्हाला 11-12च्या दरम्यान आम्ही ठराव देतो. परंतु सकाळी आम्ही इथं 10:30-11ला कार्यकर्ते माननीय सचिनदादा कांबळे, तुषार खांडेकर त्याचप्रमाणे इतर सर्वच जण कार्यकर्ते तिथं जाऊन त्यांना आम्ही ठरावाची मागणी केली. परंतु त्यांच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की त्यांच्यामध्ये श्रेयवादामधून असं मला म्हणायचं श्रेयवादामधून सूचक अनुमोदक कोण ह्यामध्ये त्यांचे मतभेद निर्माण झाले. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे काल ठराव झाला असताना येथील जे BDO आहेत ज्यांच्याकडे चार्ज आहे साहेब होते त्यांनी अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी वागलेले आहेत. कारण सचिव म्हणून त्यांनी काल तिथं काम पाहिलेलं आहे. त्यांची सही त्या ठरावावर अतिशय महत्त्वाची आहे. परंतु आज ठराव काल झाला असताना आज ते बेजबाबदारपणा वागलेले आहेत. त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता ते परस्पर कुठे गावी गेलेत का काय गेलेत त्याची आम्हाला कल्पना नाही. पण इथं जागेवर ते नाही आहेत. त्यामुळं आज जवळजवळ 2-3 तास सगळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली, विनंती केली, तरी पुन्हा ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. त्यामुळे आम्ही समस्त आंबेडकरी संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला आंदोलन, घोषणाबाजी, त्यांच्या नावानं नाही बोंब मारायचं आंदोलनसुद्धा आम्हाला करावं लागलं. आणि आत्ता त्यांनी तो निर्णय ठरावाची नक्कल BDOना बोलवून सही घेऊन आम्हाला आता देतो असं त्यांनी सांगितलेलं व आम्हाला एक तरी तसं पत्र दिलेलं आहे. परंतु साई मोती हा जातीयवादी प्रशासनमधला एक खरोखर एक व्यक्ती आहे असा आज शिक्कामोर्तब झालेला आहे. जर करता आज काय वेळानंतर आम्हाला ठराव सहीनिषेध त्यांनी देणार आहेत. ठराव घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. ह्यापुढेही जर करता प्रशासनाची बाजू किंवा वैचारिक लेवल आंबेडकरी चळवळ कार्यकर्ते व मागासवर्गीयांच्या विरोधात जर असेल तर जसंच तसं पुढं उत्तर दिलं जाईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो.